नमस्कार मंडळी. नवीन वर्ष 2026च्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासोबत तुम्ही जे काही आपल्या चॅनेलला आतापर्यंत जे काही प्रेम दिलेलं आहे, जो काही सपोर्ट केलेला आहे, तो असाच सपोर्ट आणि तुमचं प्रेम नेहमी मिळत राहो. आणि नवीन वर्षामध्ये पहिला सण येणारा कोणता? तर नवीन वर्षामध्ये पहिला सण येणारा मकर संक्रांत. तर त्यासाठी तुम्हा सर्वांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे? तर खूप साऱ्या बायकांना प्रश्न पडलेला असतो की संक्रांत कोणत्या दिवशी आलेली आहे, कोणत्या तारखेला आहे, आणि त्यासोबत संक्रांत 14 तारखेला आहे की 15 तारखेला आहे, आणि संक्रांत म्हणजे काय, किंक्रांत म्हणजे काय, आणि संक्रांतचे महत्त्व आहे, आणि त्यासोबत मकर संक्रांतीचा पुण्यकाल कोणता, आणि मकर संक्रांती ज्याच्यावरून आलेले आहे ते वाहन कोणते आहे, याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर इथे सर्वात अगोदर बघा, इथे मी माझ्या हातामध्ये ते महालक्ष्मी कॅलेंडर आहे, आणि त्याच्यासोबत तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज लागणार नाही. तर हे बघा, मी नवीन वर्षाचं कॅलेंडर घेतलेलं आहे. तर इथे बघा 2026चं कॅलेंडर आहे. तर हा जानेवारीचा महिना आहे. तर त्याच्या पाठीमागच्या बाजूला इथे बघू शकता तुम्ही, संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज नाही. याच्यामध्ये संक्रांतीची जी काही माहिती, संपूर्ण माहिती दिलेली आहे, मी तुम्हाला सांगते. चला तर मग आता, तर इथे तुम्ही बघू शकता, बुधवार दिनांक 14 रोजी म्हणजेच शके 1947 पौष 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. तर आता इथे बघा तुम्ही, संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालव करणार होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तर आता तुम्हाला समजलंच असेल की संक्रांतीचं वाहन कोणतं आहे. तर संक्रांतीचं वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. तर इथे बघा, आता संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली आहे आणि केशराचा टिळा लावलेले आहे. वयाने संक्रांत कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचं फूल संक्रांतीने हाती घेतलेलं आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वारनाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहे. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेने पाहत आहे. तर आता बघा, ह्या वर्षीची संक्रांत 14 तारखेला आहे आणि वार बुधवार आहे. तर संक्रांतीचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. आणि संक्रांतीनं पिवळ्या रंगाचा वस्त्र परिधान केलेला आहे आणि केशराचा टिळा देखील लावलेला आहे. आणि त्यासोबत वासाकरता संक्रांतीने जाईचे फूल हाती घेतलेले आहे आणि पायस भक्षण करीत आहे आणि सर्पजाती आहे. आता बघा, संक्रांतीने ज्या काही वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू खूप महाग होणार आहेत, आणि संक्रांत जेथून आलेले आहे तेथील जनतेला सुख समृद्धी प्राप्त होणार आहे. या वर्षीची संक्रांत वाहनावर बसून पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि त्यासोबत नाही ते वायव्येकडे पाहत आहे. असं ह्या संपूर्ण पंचांगामध्ये संक्रांतीचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे. तर चला तर मग आता जाणून घेऊया आपण संक्रांतीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत. तर इथे बघा, आपल्याला संक्रांतीमध्ये नवे भांडे दान करायचे आहेत, आणि त्यासोबत आपल्याला गाईला घास देखील दान करायचा आहे. अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी ज्या काही वस्तू आहेत, आपल्याला यशाशक्तीसाठी आपल्याला दान करायच्या आहेत. तर आता तुम्ही पाहिलंच असेल की संक्रांतीला कोणत्या गोष्टी आपल्याला इथे दान करायच्या आहेत. तर कोणाच्याही सांगण्यावर तुम्ही येऊ नका. इथे जे काही मी आता तुम्हाला सांगितलं आहे पंचांगानुसार, तुम्ही इथे त्या वस्तू दान करू शकता. जसे की गूळ, तीळ, गाईला घास, नवीन भांडे, तिलपात्र, सोने अशा प्रकारच्या तुम्ही वस्तू इथे तुम्ही दान करू शकता. खूप जणांना संक्रांत माहीत असते, पण किंक्रांत तुम्हाला माहिती आहे का? तर किंक्रांत कधी साजरी केली जाते? तर दरवर्षी बघा, संक्रांतच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते, म्हणजेच करी दिन म्हणून इथे साजरा केला जातो. चला तर मग आता तुम्हाला मी किंक्रांत बद्दलची थोडीशी माहिती इथे दाखवणार आहे. तर इथे बघा, किंक्रांत म्हणजेच करी दिन गुरुवारी दिनांक 15 जानेवारी रोजी इथे किंक्रांत साजरी करण्यात येणार आहे. इथे बघा, आपल्याला संक्रांतीमध्ये वर्ज कर्म कोणते करायचे आहे. तर इथे बघा, संक्रांतीमध्ये आपल्याला दात घासणे टाळायचे आहे, आणि त्यानंतर आपल्याला संक्रांतीमध्ये आपल्याला कठोर बोलणे देखील टाळायचे आहे. वृक्ष गवत तोडणे आपल्याला इथे करायचं नाहीये. गाई म्हशींची धार काढणे आणि त्यासोबत कामाविषयक सेवन ही कामे आपल्याला करायची नाहीयेत. तर बघा, इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की संक्रांतीमध्ये आपल्याला वर्ज कर्म कोणते करायचे आहेत. तर ज्या काही संक्रांतीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्या आहेत, तर त्या गोष्टी कोणत्या? तर आपल्याला संक्रांतीमध्ये कठोर बोलायचं नाहीये, आणि त्यासोबत आपल्याला गाई म्हशीची धार देखील काढायची नाहीये. वृक्ष तोडणे, गवत काढणे अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला इथे टाळायच्या आहेत. तर मकर संक्रांत म्हटलं की मकर संक्रांतीच्या प्रथा, परंपरा आणि संस्कार. मकर संक्रांत हा सण बायका खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात, आणि हा सण वाण देण्याचा, घेण्याचा आणि त्यासोबत परंपरा जपण्याचा हा सण आहे. संक्रांतीचं महाराष्ट्रात तिळगुळ देणे, गोडगोड बोलणे
ही आपली परंपरा आहे. हा सुंदर संदेश दिला जातो. या दिवशी तिळगुळाचे लाडू, वड्या आणि तिळाच्या पोळ्या देखील खाल्ल्या जातात. तर मकर संक्रांतीला स्त्रिया हळदी-कुंकू समारंभ करतात आणि एकमेकींना वाण देखील देतात. तर खूप ठिकाणी पाहायला गेलं ना, तर लहान मुलांना संक्रांतीच्या दिवशी बोरनाड करून बोर, ऊस, खारीक, तिळगुळ वाटला जातो. तर लहान मुलांचे देखील मकर संक्रांतीच्या दिवशी बोरनाड केले जाते. तसं पाहायला गेलं ना, तर मकर संक्रांतीमध्ये काही भागात खूप मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. तर खास तर बघायला गेलं ना, तर गुजरातमध्ये पतंग हे मोठ्या प्रमाणात उडवले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी आणि त्यानंतर तिळगुळाचे लाडू, वड्या बनवून वाटल्या जातात. तर स्त्रिया हळदी-कुंकू करतात आणि एकमेकांना वाण देतात. तर काही ठिकाणी गंगा स्नान किंवा होळीप्रमाणे स्नान करून हा सण दान धर्म केला जातो. तर मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व काय आहे तुम्हाला माहिती आहे का? या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होतो. तर हा काळ शुभ म्हणून मानला जातो. धार्मिकदृष्ट्या हा काळ पुण्यकाळ म्हणून समजला जातो. या दिवसापासून शुभ कार्याला प्रारंभ होतो. तर या सणाचे विशिष्ट महत्त्व काय आहे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहीत तर चला जाणून घेऊया. हा सण सूर्याचे उत्तरायण गतीच्या सुरुवातीचा प्रतीक म्हणून मानला जातो. शेतकऱ्यांसाठी हा सण विशेष महत्त्वाचा आहे आणि कारण हा कापणीचा, हंगामाचा आणि सुरुवातीचे प्रतीक आहे. हा सण साजरा करताना विशेषतः तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल किंवा मोठी माणसं असतील, पतंग वगैरे उडवताना व्यवस्थित काळजी घ्या आणि हा मकर संक्रांतीचा सण तुम्ही आनंदात साजरा करा. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. संपूर्ण संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.